पुढची बातमी बघूयात। महत्त्वाची। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल केलाय। सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता असल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। धार्मिक विष पेरलं तेच आज त्यांच्या घरी अन्न देतायत। आमच्याकडून गेलेले उडाण टप्पू टोपी घालून कसे सौगात वाटतात ते पाहायचं असं ठाकरे म्हणाले। सौगाते सत्ता हे भाजपचं उद्दिष्ट असून भाजपनं हिंदुत्व सोडलं हे जाहीर करावं असं उद्धव ठाकरे आज म्हणाले। की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे। कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार। हे काय सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं हे निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणार आहे। आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगार करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार है। मुझे मतलब जो मेरी शिवसेना है, शिवसेना एक ही है, दूसरी है वो गद्दार सेना है। उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है। तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब इन्होंने एक ऐसी अफवाह फैलाई कि ये सत्ता जिहाद है। तो अब ये सत्ता है क्या सौगाते सत्ता नहीं तो दूसरा क्या है? ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक उदाहरण है मुंबईचा रस्ता घोटाळा। आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे। म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे। मोबिलिटी ऍडव्हान्स तो काय आहे, तो दिला गेलाय, कोणाला दिलाय, किती दिलाय, त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये, पण त्याचं निष्पन्न काय, नेमकं पुढे काय होणार आहे, त्याच्यावरती तुम्ही ईओडब्ल्यूची चौकशी करणार आहात का, हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तरं अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली नाही। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। एकनाथ शिंदेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ज्या दिवशी मोदी शहांचं छत्र नसेल ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल? केदारनाथाच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून याचा विचार करायला हवा, अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं। पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरताय, स्वतःचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला। मी या मताचा आहे। संजय राऊत, आपण उद्धव ठाकरे यांची भाकरी खाता, पण चाकरी शरद पवार साहेबांची करत होतात आणि करत आहात। बरेच लोक कृतज्ञता ही पाळतात की मला या पक्षाने भरभरून दिलं, असे खूप लोक मी पाहिले। या शिवसेनेत नाहीत पण बाहेर गेले आणि त्याने ठाकरे कुटुंबांना आतापर्यंत जे दिलं त्यांनी तुम्हाला दिलं म्हणून तुमच्या किंमत वाढली ना, नाही तर तुम्हाला मोदी शहा काय विचारू, दारात उभं करणार नाही हो। मोदी शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभं करणार नाही। मला माहिती आहेत ना त्यांची नियत काय आहे, ती शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं। आपण कृतज्ञांचे शिरोमणी आहात। जर एकनाथ शिंदे साहेब कृतज्ञ असते ना, तर ज्या दिवशी त्यांनी पाऊल उचललं उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होण्याचं, त्याच दिवशी तुमची खासदारकीची निवडणूक होती राज्यसभेची। जर कृतज्ञ असते ना
तर तुम्हाला त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव केला असता तुमचा.